आवाज येतो का? Can you hear my sound? Yes, sir. Yes, okay. Okay. Recording केलं का? न्यूक्लिक ऍसिड्स दोन टाईपचे आहेत. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड. ऑलरेडी न्यूक्लिक ऍसिडचा स्टडी 11th मध्ये आपण बायोमॉलिक्युल मध्ये केलेलंच आहे, परंतु इथं सर्व डिटेल्स आपल्याला स्टडी करायचे आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, which of the following is the first genetic material arises on earth? या अर्थ वरती जे लाईफ अस्तित्वात आलं त्यामध्ये पहिलं जेनेटिक मटेरियल कोणतं अस्तित्वात आलं? आयदर डीएनए और आरएनए और बोथ, काहीतरी त्याच्यावर दिलं जाईल. फर्स्ट जेनेटिक मटेरियल इज रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड हे पहिलं जेनेटिक मटेरियल अस्तित्वात आलेलं आहे. परंतु आरएनए कसं आहे? सिंगल स्ट्रँडेड आहे. आणि त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप OH जो आहे तो रिएक्टिव्ह ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप जो OH त्यामध्ये असतो तो रिएक्टिव्ह आहे. त्याच्याबरोबर हाय रेट ऑफ म्युटेशन. आरएनएचा म्युटेशनचा रेट एकदम फास्ट आहे. इट इज हायली रिएक्टिव्ह and less stable. So due to these properties of RNA, it becomes unsuitable to act as a genetic material. तर या काही प्रॉपर्टीज ज्या आरएनए मध्ये आहेत त्याच्यामुळं आरएनए हे जेनेटिक मटेरियल बनण्यासाठी तेवढं सुटेबल नाही. मग यामध्ये बदल केले गेले. काय? डीएनए कसा आहे? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. हे कसं आहे? डबल स्ट्रँडेड. एक. याच्यामध्ये म्युटेशन रेट इज लो. स्लो म्युटेशन रेट यामध्ये आहे. त्याचबरोबर आणखी कॅरेक्टर काय? हे हायली स्टेबल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे बेसेस असतात. इकडं ऍडेनिन, ग्वानिन, युरॅसिल, सायटोसिन हे बेसेस आहेत. तर रायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये युरॅसिल हे बेस आहे आणि युरॅसिल बेस लेस स्टेबल असतं. मग जर स्टॅबिलिटी वाढवायची असेल, आणखी स्टॅबिलिटी वाढवायची असेल तर युरॅसिल रिप्लेस केलं पाहिजे. आणि म्हणून इन्स्टेड ऑफ युरॅसिल
थायमिन इज प्रेझेंट इन डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. जरी आरएनए हे पहिलं जेनेटिक मटेरियल अस्तित्वात आलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनेक ड्रॉबॅक दिसत आहेत. आणि या ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल झाले आणि एकदम स्टेबल असलेलं, म्युटेशनचा रेट कमी असलेलं, डबल स्ट्रँडेड असलेलं न्यूक्लिक ऍसिड हेरिडिटरी मटेरियल म्हणून अस्तित्वात आलं. युरॅसिलच्या ऐवजी थायमिन अस्तित्वात आलं. सो युरॅसिल इज रिप्लेस्ड बाय थायमिन इन डीएनए दॅट प्रोव्हाइड ऍडिशनल स्टॅबिलिटी टू डीएनए. आणि म्हणून आता आरएनए व्हायरस वगळता राहिलेल्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे, हेच हेरिडिटरी मटेरियल आहे, कारण ते स्टेबल आहे. म्युटेशन रेट याचा असला पाहिजे, म्युटेशन तर पाहिजेच, सेल्फ रिप्लिकेशन पण पाहिजेच. आता याचं रिप्लिकेशन फास्ट आहे, परंतु तेवढं हे नाही आहे, लॉंगर ड्युरेशन पर्यंत राहत नाही. पण हे लॉंगर ड्युरेशन पर्यंत स्टेबल राहणारं न्यूक्लिक ऍसिड अस्तित्वात आलं आणि त्यामुळं आरएनए व्हायरस वगळता सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आज डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे, हेरिडिटरी मटेरियल आहे. आपल्या सर्व प्रकारच्या ज्या कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्स एका जनरेशन कडनं पुढच्या जनरेशन कडं त्या कॅरेक्टरची माहिती कोड लँग्वेजच्या फॉर्म मध्ये एका जनरेशन कडनं पुढच्या जनरेशन कडं कॅरी करण्याचं काम डीएनए करतो. तर यावर क्वेश्चन तुम्हाला काही ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यासाठी या डीएनए कसं अस्तित्वात आलं याचा स्टडी आपण केला. कुठे डीएनए, आता युकॅरियोटिक सेल म्हटलं, युकॅरियोटिक सेल यामध्ये न्यूक्लियस मध्ये जनरली डीएनए. So it is mainly located in eukaryotic nucleus. आता या न्यूक्लियस मध्ये आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिक न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन, डबल लाइपोप्रोटीनियासियस न्यूक्लियर मेम्ब्रेन इथं आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे. न्यूक्लिओप्लाझम बरोबर त्यामध्ये न्यूक्लिओलस ही डेन्स बॉडी असते आणि त्याच्या बरोबरीनं इथं क्रोमॅटिन नेटवर्क फायबर 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 क्रोमॅटिन फायबर्स त्याच्यामध्ये असणार आणि इथं आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. मग या न्यूक्लियसच्या बाहेर कुठं आहे का डीएनए? आहे. एक्स्ट्रा न्यूक्लियर डीएनए इज प्रेझेंट इन मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर डीएनए. माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये सर्क्युलर डीएनएच्या फॉर्म मध्ये एक्स्ट्रा न्यूक्लियर डीएनए आहे. जर प्लांटची सेल असेल तर माइटोकॉन्ड्रिया बरोबरच प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि या क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा जो स्ट्रोमा आहे त्या स्ट्रोमा मध्ये सर्क्युलर डीएनए असतं. सो सर्क्युलर डीएनए इज प्रेझेंट
in chloroplast and mitochondria in higher organisms. आता लोअर ऑर्गॅनिझमचा विचार केला, बॅक्टेरियाचा विचार केला, तर बॅक्टेरियामध्ये एकतर वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस नाही, प्रोकॅरियोटिक सेल आहे, वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस त्यामध्ये नाही, आणि त्यामुळं बॅक्टेरियामध्ये सायटोप्लाझम मध्ये असा डीएनए मॉलिक्यूल असतो, सिंगल मॉलिक्यूल ऑफ सर्क्युलर डीएनए प्रेझेंट इन बॅक्टेरिया. इथं एक्स्ट्रा न्यूक्लिअर डीएनए असतं का बॅक्टेरियामध्ये? तर बॅक्टेरियामध्ये सुद्धा एक्स्ट्रा न्यूक्लिअर डीएनए आहे. काही बॅक्टेरियामध्ये एक छोटासा एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो, त्या एक्स्ट्रा क्रोमोसोमला म्हणायचं प्लाझ्मिड. प्लाझ्मिड. So extra nuclear DNA is present in the form of or present in mitochondrial matrix, stroma of chloroplast and plasmid in some bacteria. याच्याशिवाय एक्स्ट्रा म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर डीएनए नसतं. सो इट इज मेनली लोकेटेड इन न्यूक्लियस. आता न्यूक्लियस मध्ये जे डीएनए आहे याचं एस्टिमेशन जर आपण केलं तर यामधून डीएनएचा धागा पूर्णपणे काढला तर तो किती भरतोय? आपल्या सेल मधला विचार केला तर 2.2 मीटर एवढ्या लांबीचं डीएनए आपल्यामध्ये आहे. प्रत्येक सेलमध्ये एवढ्या लांबीचं डीएनए. आणि त्या डीएनए कडे आहे काय? सिस्ट्रॉन. म्हणजे प्रत्येक टाईपचं प्रोटीन जे लागतं ते प्रोटीन बनवण्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन कोड लँग्वेजच्या फॉर्म मध्ये आहे. रिकॉन युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशनची प्रॉपर्टी त्यामध्ये आहे. म्युटॉन म्युटेशनची ॲबिलिटी त्यामध्ये आहे. आणि हे डीएनए ऑटो कॅटॅलिटिक प्रॉपर्टी करतं. म्हणजे ऑटो कॅटॅलिटिक प्रॉपर्टी त्याची आहे. दॅट मीन्स डीएनए हॅज ॲबिलिटी टू प्रोड्यूस देअर ओन कॉपीज लाईक देमसेल्फ. स्वतः सारख्या नवीन कॉपीज ते बनवू शकतं, सेम टू सेम कॉपीज बनवू शकतं. त्याला आपण डीएनए रिप्लिकेशन म्हणतो. आपल्याला पुढे ते स्टडी करायचं आहे. So DNA has ability to produce DNA, hence it is called as autocatalytic. But DNA also acts as a heterocatalytic. That means DNA can produce other molecules like RNA and proteins. म्हणजे दुसऱ्या प्रकारचे मॉलिक्युल्स बनवण्याची सुद्धा कॅपॅसिटी याकडे आहे. त्याला आपण हेट्रोकॅटॅलिटिक म्हणतो. म्हणजे डीएनएचे फंक्शन्स दोन असतात. एक तर ऑटोकॅटॅलिटिक म्हणजे डीएनए पासून कॉपी होऊन डीएनए बनणं, आणि डीएनए पासून हेट्रोकॅटॅलिटिक म्हणजे डीएनए पासून आरएनए आणि प्रोटीन्स बनणं. तर इथं सर्वात महत्वाचं कोण आहे? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. हेरिडिटरी मटेरियल कोण आहे? डीएनए आहे. हेरिडिटरी मटेरियल डीएनए आहे. जेनेटिक मटेरियल डीएनए आहे. ट्रान्सफॉर्मिंग एजंट म्हणजे एका बॅक्टेरियाकडचं जेनेटिक मटेरियल डीएनए दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होणं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. हा ट्रान्सफॉर्मिंग एजंट कोण होता? डीएनए. ट्रान्सडक्शन एका बॅक्टेरियाकडनं दुसऱ्या बॅक्टेरियाकडं बॅक्टेरियोफेज मार्फत काय ट्रान्सफर झालं? डीएनए. मग आपण आता आपल्याला लक्षात आलंय, आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय काय? मागच्या वेळी आपण एखादा क्राईम घडला तर आपण संशयित कोण आणले? 4 आणले संशयित. कोणकोणते आणले? प्रोटीन,
लिपिड, RNA, DNA. प्रोटीनचा संशय खोटा. प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाही, ट्रान्सफॉर्मिंग एजंट नाही, लिपिड नाही, RNA नाही. मग खरा संशयित जो आहे तो संशय आपला जो खरा ठरला तो कुणाचा ठरला? DNA. मग आपण DNA ला पहिलाच क्वेश्चन विचारणार का? काय? कुठं राहतो? कुठं राहतो? आता DNAचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. कुठं राहतो? कोणाबरोबर असतो तू? आणि काय काय करतो? जसं एखादा चोर सापडलाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन आपण आता करणार. काय? कुठं राहतो? कुठून आलाय? तुझ्या बरोबर कोण कोण होते? आतापर्यंत कुठं कुठं तुम्ही हा कार्यक्रम केलाय? तसं आपल्याला DNAचं इन्व्हेस्टिगेशन आता डिटेलमध्ये करायचं आहे. कुठं राहतो DNA? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियसच्या बाहेर राहतो का? राहतो. रेअरली राहतो. कुणाकुणामध्ये आहे? मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया, स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट अँड प्लाझ्मिड इन बॅक्टेरिया. ठीक आहे. कुणाबरोबर असतो तू? तर मी एका धाग्याच्या रूपात आहे. ऑलरेडी आपण मागच्या चॅप्टर मध्ये याचा स्टडी केलाय, पण आता इथं आपल्याला सर्व डिटेल स्टडी करायचे आहे. सो इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन फायबर. हा DNA क्रोमॅटिन न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन फायबरच्या रूपात असतो, फॉर्म मध्ये असतो. जर आपण हे क्रोमॅटिन फायबरचं स्ट्रक्चर एनलार्ज केलं, इफ वी मॅग्निफाईड क्रोमॅटिन फायबर, इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. आठवा, मागच्या चॅप्टर मध्ये केलंय आपण हे. इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. बेड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे माळ. एखादी माळ जशी असते तशा प्रकारचा अपीअरन्स बेड्स ऑन स्ट्रिंग. एखादी माळ जशी असते तशा प्रकारचा अपीअरन्स यामध्ये दिसतो. मग तुम्ही सांगा, माळ जशी एखादी असते तशा प्रकारचा अपीअरन्स याचा असतो. इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. मग माळ म्हटलं की काय काय आहे? माळ म्हटलं की त्यामध्ये अनेक 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 एकाला एक जोडलेले मणी आहेत. या मण्यांना इथं म्हणायचं न्यूक्लिओसोम, प्रोटीन. आणि या सर्व मण्यांना जोडणारा जो धागा आहे त्याला आपण म्हणतो DNA. प्रोटीनचे मणी आणि DNAचा धागा असे रिपीटेड मणी धागा मणी धागा मणी धागा मणी धागा रिपीटेड युनिट इथं आपल्याला पाहायला मिळतात. रिपीटेड युनिट इथं आपल्याला पाहायला मिळतात. बेड्स ऑन स्ट्रिंग. आता इथं जर पाहिलं आपल्याला हा समजा धागा आहे आणि प्रत्येक ठिकाणी मणी आहे. आपल्याकडे जी माळ असते ती माळ आणि ही माळ थोडीशी वेगळी आहे. आता जर आपण या बेड्स ऑन स्ट्रिंग मधला हा एवढा भाग मॅग्निफाय केला तर आपल्याला लक्षात येईल मणी आणि एवढा दोरा. या एका युनिटला म्हणायचं न्यूक्लिओसोम. पुन्हा हा दुसरा न्यूक्लिओसोम. पुन्हा हा तिसरा न्यूक्लिओसोम. सो ऍक्च्युअली chromatin fiber is made up of many repeated units of
बेड्स ऑन स्ट्रिंग लाईक न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, न्यूक्लिओसोम युनिट, रिपीटेड न्यूक्लिओसोम युनिट. अनेक न्यूक्लिओसोम युनिट यामध्ये आहे. आता एक न्यूक्लिओसोम युनिट जर आपण इथं मॅग्निफाय केलं, एक न्यूक्लिओसोम युनिट मॅग्निफाय आपण केलं, तर आपल्याला एका न्यूक्लिओसोम युनिट मध्ये डीएनए आणि प्रोटीन्स मिळणार. डीएनए अँड प्रोटीन्स आर प्रेझेंट इन 1:1 proportion, 1:1 रेशो. मग इथं डीएनए तर फिक्स आहे, परंतु प्रोटीन कोणकोणत्या टाईपचे येतात? There are two main types of proteins like histone protein and non-histone protein. Histone and non-histone proteins are present in chromatin fiber, nucleosome. मणी जे आहे ते त्यानं बनलेले आहेत. आता हा जो प्रोटीनचा म्हणजे प्रोटीन मध्ये हा जो हिस्टोन प्रोटीन आहे, हा टाईप आहे, हा सर्वात हेट्रोजिनस आणि महत्वाचा टाईप आहे. मेन पॅकिंग प्रोटीन कोणतं आहे तर ते आहे हिस्टोन प्रोटीन. अँड हिस्टोन प्रोटीन्स आर बेसिक प्रोटीन्स. दे आर रिच इन arginine and lysine amino acids. अर्जिनिन आणि लायसिन सारख्या अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त असलेले हे प्रोटीन आहेत, बेसिक प्रोटीन आहे. या प्रोटीन मध्ये जो आर ग्रुप आहे, या प्रोटीन मध्ये जो आर ग्रुप आहे तो ग्रुप डीएनएच्या पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावरती आणि डीएनए वरती कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि त्याच्यामुळं हे डीएनए या प्रोटीन बरोबर फर्म बाइंड होण्यासाठी, दोरा आपल्याला गुंडाळायचा आहे त्या मण्याभोवती, तर तो फर्म गुंडाळता यावा याच्यासाठी ही पण अरेंजमेंट केलेली आहे. हिस्टोन प्रोटीन्स आर 5 टाइप्स. H1, H2A, H2B, H3, H4 असे 5 टाइपचे हिस्टोन प्रोटीन्स असतात. हे 5 टाइपचे हिस्टोन प्रोटीन्स इथं आहे. आता या 5 टाइप पैकी ही जी प्रोटीन कोअर बनते, त्या प्रोटीन कोअर मध्ये कोण कोण आहेत? हिस्टोन प्रोटीन नंबर 2A 2 मॉलिक्यूल, हिस्टोन प्रोटीन नंबर 2B H2B 2 मॉलिक्यूल, H3 चे 2 मॉलिक्यूल, H4 चे 2 मॉलिक्यूल. काय काय झालं? याचे 2 मॉलिक्यूल, 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 याचे 2 मॉलिक्यूल. म्हणजे इथं प्रोटीनची कोर जी बनणार ती 8 प्रोटीन बनणार आणि म्हणून आपण त्याला म्हणतो ऑक्टॅमर, प्रोटीन ऑक्टॅमर. आणि या ऑक्टॅमर भोवती डीएनए चे 2 राऊंड प्रोटीन कोर आहे. इकडून समजा डीएनए आलाय, हे डीएनए आपण आपल्याकडची जी माळ आहे त्यामध्ये काय करतो आपण? त्या मण्याला होल पाडून आपण त्यातून दोरा पुढे पाठवतो. इथं जी माळ आहे त्याच्यामध्ये मण्याभोवती दोरा गुंडाळायचा आहे. मणी म्हणजे प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन, ऑक्टॅमर.
आणि त्याच्या भोवती दोरा म्हणजे डीएनए गुंडाळायचा. तर इथं डीएनएचा एक राऊंड पूर्ण होणार आणि दुसरा राऊंड 3/4 होणार आणि पुढे जाणार. पुन्हा इथं प्रोटीनची कोर एक राऊंड, दुसरा इनकम्प्लीट आहे 1.25 राऊंड, पुन्हा पुढं. अशा प्रकारे हे युनिट रिपीट 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 होत राहतात. या न्यूक्लिओसोम मध्ये हे जे प्रोटीनचे मणी आहेत त्याच्या भोवती 1.25 राऊंड डीएनएचे रॅप होतात. पुन्हा पुढे जाणार, थोडा इथं आहे लिंकर डीएनए, पुन्हा 1.25 राऊंड. याप्रमाणे हे युनिट रिपीट 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 होत राहतात. न्यूक्लिओसोम मध्ये असं रिपिटेशन होतं. परत जॉईन व्हा, परत आपण कंटिन्यू करू.